नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खूप लोकांनी आग्रह केलाय म्हणून मी आजचा विषय करतोय. खरं तर मला राहुल गांधी या विषयी बोलायचा आता कंटाळा आलेला आहे. एकच वेडा माणूस, खुळचट माणूस रोजच्या रोज काहीतरी वेडं-वाकडं करतो आणि त्याला राजकारणातली एक मोठी घटना म्हणून माध्यमांमध्ये दाखवलं जातं. तर त्याच्यावर ज्यांना हौसेने चर्चा करायची त्यांनी करावी. मला त्याबद्दल काही माझी तक्रार नाही. पण त्याच्यावर मी बोलायचं टाळतो कारण वय वाढल्यामुळे आणि माझ्यामध्ये ऊर्जा पूर्वी इतकी नसल्यामुळे जी काही ऊर्जा शिल्लक आहे, आपल्याकडे जो अल्पकालीन थोडा वेळ आहे, तो सत्कारणी लावावा. तर मग खोळेपणामध्ये आपण शिरू नये असं मी समजतो आणि म्हणून मी असल्या गोष्टींबद्दल बोलायचं सुद्धा टाळतो. कारण राहुल गांधींचं तुम्ही बघितलं तर ठीक आहे, कबड्डी खेळायला म्हणून जायचं आणि तिथे क्रिकेट खेळायला सुरुवात करायचं. मग क्रिकेट का खेळायचं नाही? क्रिकेट तर मैदानी खेळ आहे आणि आपण जिथे उभे आहोत ही जमीन म्हणजे मैदान आहे आणि मैदानावर ते क्रिकेट खेळलं जातं. त्यामुळे कबड्डी खेळण्याचाच हट्ट कशाला? आम्हाला क्रिकेट खेळण्यापासून आमची मुस्कटदाबी केली जाते. हा सगळा खुळचट युक्तिवाद असतो. कारण जे ग्राउंड आहे ते कबड्डीचं असतं, मैदान कबड्डीचं असतं. तिथे फड कबड्डीची स्पर्धा वगैरे काय असेल तो लागलेला असतो. तिथे क्रिकेटचा संबंध येत नाही. हे अवघ्या जगाला आणि खेड्यातल्या अडाणी माणसाला सुद्धा कळतं. पण आपल्याकडच्या माध्यमांना कळत नाही. त्यामुळे हे खुळं शेफारलेलं इंदिराजी सोनियाजींच्या घरातलं पोर हे रोज एक काहीतरी नवा खोळेपणा करतं आणि त्याच्यावर सगळी माध्यम व्यापून गेलेली असतात. त्यामुळे तिथे काय चालतं याकडे मी बघत नाही. याचा एकूण समाज जीवनावर, राष्ट्र जीवनावर, राजकारणावर जो काही व्यापक किंवा किरकोळ परिणाम होणार असेल त्यापुरता मी राहुल गांधीकडे वळून बघतो, अन्यथा बघत नाही. पण बऱ्याच लोकांना ही हौस असते. बऱ्याच लोकांना ही हौस असते, की साध्या सरळ चांगल्या गोष्टी असतात तिकडे बघायचं नाही, पण वेडं-वाकडं काय चाललं असेल तर तिकडे मात्र वळून बघायचं. ही मानवी प्रवृत्ती असल्यामुळे माध्यम आणि त्यातले पत्रकार हळू अशा गोष्टीला सोकावले असतील, तर मी त्यांना दोष देणार नाही. आणि म्हणून मग राहुल गांधींनी आज संसदेमध्ये काय केलं? सॉरी, संसदेच्या आवारामध्ये काय केलं? याविषयीच्या अगदी सगळ्या ब्रेकिंग न्यूज वगैरे दाखवल्या जातात. मी त्या शक्यतो बघत सुद्धा नाही. आणि अगदीच कुठून तरी आलं कानावर तर थोडंफार वळून बघतो आणि त्यात काही तथ्य वाटलं तर त्याची दखल घेऊन त्याचं विवेचन वगैरे करतो. कारण खुळा माणूस खुळा आहे हे रोज सांगणं, त्याने आज नवा काय खुळेपणा केला हे सांगणं, हे मला माझ्या शक्तीचा आणि वेळेचा अपव्यय वाटतो. आणि म्हणूनच काल परवा AI वर्ल्ड समिट काय ग्लोबल समिट म्हणून जो प्रकार दिल्लीच्या भारत मंडपम मध्ये झाला, युवक काँग्रेसच्या वतीने झाला, राहुल गांधींच्या इशाऱ्यावर झाला, यावरून जी आरोप प्रत्यारोपाची राळ उडालेली आहे त्याकडे मी वळून सुद्धा बघितलं नव्हतं. जे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही त्या पुस्तक प्रकाशनावरून अर्थसंकल्पावरची चर्चा सोडून नरवणेंच्या पुस्तकावर 2-3 दिवस संसदेचे, लोकसभेचे वाया घालवणारा राहुल गांधी हा बाकीच्या माध्यमांसाठी कौतुकाचा असेल, माझ्यासाठी नाहीये. त्यामुळे या सरकारला, माझ्या आवडत्या असलेल्या मोदी सरकारला धारेवर धरण्याची जी विरोधी पक्षांना संधी असते ती संधी राहुल गांधींच्या असल्या खुळेपणामुळे मातीमोल होऊन जाते. या पूर्वीच्या काळात मी परत सांगतो, एकापेक्षा एक दिग्गज पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, त्यांच्या पाठीशी प्रचंड बहुमत होतं. विरोधी पक्ष अत्यंत दुर्बळ होता. 100-125च्या पलीकडे विरोधकांची संख्या जात नव्हती. पण ते विरोधी पक्ष आणि त्यातले डझनभर तरी असे दणदणीत नेते होते, दांडगे नेते होते, की अल्पसंख्येला सुद्धा
प्रचंड बहुमताचं सरकार वचकून होतं, कारण ते मुद्देसूद बोलायचे. कुठलाही खुळेपणा लोकसभेत होत नव्हता, राज्यसभेत होत नव्हता. आणि विरोधकांची मुस्कटदाबी केली प्रचंड बहुमताखाली, अशी तक्रार करायला विरोधी पक्षांना जागा सुद्धा नव्हती. कारण विरोधी पक्ष संसदेच्या सभागृहाच्या नियमानुसार, विषयानुसार मुद्दे उपस्थित करायचे आणि सरकारला कोंडीत पकडायचे. विषय अर्थसंकल्पाचा असताना लडाख किंवा आणखीन चिनी किंवा कोण माजी सेना प्रमुख यांच्या सगळ्या गोष्टी काढायच्या आणि त्यावर गोंधळ माजवायचा. याला सरकारला दबावाखाली आणणं म्हणत नाहीत आणि सरकारने मुस्कटदाबी केली असंही म्हणत नाहीत. हा पण खुळचट प्रकार होतो. रस्त्यावर चौकामध्ये कुठे एखादा माणूस कपडे उतरवून विवस्त्रावस्थेत नाचत असेल तर त्याकडे 4 लोकांचं लक्ष जातं, पण ती समाजातली एक महत्वाची घटना अजिबात नसते. आणि त्यामध्ये असं नागडा नाचणारी व्यक्ती जर कुठच्या तरी मोठ्या प्रतिष्ठित घराण्यातली असेल, सेलिब्रिटी असेल, तर मात्र त्याचा गाजावाजा होतो. राहुल गांधी रोजच्या रोज गाजावाजा करून येतात. तो नेमका अशा पद्धतीचा असतो आणि म्हणून त्याच्यात मला वेळ घालवायला आवडत नाही. पण खूप लोकांनी आग्रह केला की AI ग्लोबल समिट म्हणून जो काय दिल्लीच्या भारत मंडपम मध्ये मोठा समारंभ चालू आहे, त्यामध्ये राहुल गांधींच्या पक्षाच्या म्हणजे काँग्रेसच्या युवक संघटनेच्या लोकांनी जो विवस्त्र होऊन नंगा नाच केला आणि त्यांना तिथल्या आलेल्या पोलिसांनी नव्हे तर सामान्य लोकांनी, सामान्य नागरिकांनी धोपटून बाहेर काढलं. याच्यातच कळते की राहुल गांधींच्या ज्या काय पद्धती आहेत राजकारणाच्या आणि सार्वजनिक जीवनात वागण्याचा, त्याचा सामान्य सभ्य लोकांना, सभ्य नागरिकांना आता वीट आलेला आहे. कारण भारत मंडपम मध्ये जो काय आपले टी शर्ट वगैरे शर्ट काढायचा आणि जो पोरकटपणा राहुल गांधींच्या इशाऱ्यावर त्यांच्या अनुयायांनी केला, त्याला नागरिकांनी प्रतिरोध केला. पोलिसांनी नाही. पोलिसांनी धोपटलेल्यांना उचलून नेलं, मग काय कलम लावायची ती लावली, पण कारवाई सामान्य नागरिकांनी केली. ही पत्रकारांसकट राजकारण्यांना सुद्धा एक गंभीर इशारा आहे. आणि ही लोकांची प्रतिक्रिया बघितल्यानंतर भाजप विरोधातली जी INDA नावाची आघाडी आहे, त्यामधले काँग्रेसचे विविध सहकारी पक्ष सुद्धा राहुल गांधींपासून 4 हात दूर असल्याचं सांगायला लागले. सरकारच्या विरोधी असेल, सरकारची धोरणं वाईट असतील, पण जे काही युवक काँग्रेसच्या लोकांनी केलं त्याचं समर्थन करता येणार नाही, हे गैरलागू होतं असं म्हणत अखिलेश असेल किंवा इतर कुठचे पक्ष असतील, त्यांनी ताबडतोबीने राहुल गांधी किंवा युथ काँग्रेस पासून आपले हात झटकले. अगदी काँग्रेसच्या चमचे पत्रकारांना सुद्धा, स्तुती पाठकांना सुद्धा त्या घटनेचं समर्थन करता आलं नाही. ज्यांनी पंतप्रधानांच्या लोकसभेतल्या आसनापर्यंत महिला खासदारांचा घोळका पाठवून जे कारस्थान रचलेलं होतं, त्यानंतरही राहुल गांधींचं किंवा काँग्रेसचं समर्थन केलं होतं, अशा पत्रकारांना सुद्धा भारत मंडपम मधल्या घटनेचं समर्थन करता आलं नाही. आणि अशा विषयावर तुम्ही बोललं पाहिजे म्हणून खूप लोकांनी आग्रह केला, म्हणून हा विषय मी घेतोय. अदरवाईज मला त्या विषयाची दखल घ्यावी असं सुद्धा वाटलेलं नाही. आणि कारण सरळ आहे, त्यातून समाज जीवनावर कुठलाही चांगला आणि वाईट परिणाम होत नाही. हा, वाईट परिणाम नाही, पण एक चांगला परिणाम झाला की अशा प्रकारचा खुळेपणा यापुढे भारतीय जनता, सामान्य नागरिक, मतदार सहन करणार नाही. यासाठी सामान्य मतदाराने त्या भारत मंडपम मध्ये कायदा आणि नियम आणि परिस्थिती आपल्या हातात घेतली आणि युवक काँग्रेसच्या लोकांना चांगले धोपटून आणि चोपून काढले. ते चोपून काढणारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नव्हते, पोलीस सुद्धा नव्हते, शासनाचे लोक नव्हते, तर त्या प्रदर्शनामध्ये, त्या समारंभामध्ये सहभागी व्हायला आलेले सामान्य नागरिक होते. आणि त्या सामान्य नागरिकांनी
राहुल गांधींच्या या अनुयायांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली, यांची अवकात दाखवून दिली, धोपटलं. आणि हे समोर दिसतंय ते आणखीन काय तुम्हाला विवेचन करू शकतो. पण खूप लोकांनी परत परत फोन करून आग्रह केला, म्हणून हा विषय घ्यावासा वाटला. आणि तो घेताना आपण बोलणार तर काय बोलणार याचा विचार करत असताना असला खोळेपणा राहुल गांधींच्या डोक्यात आला कुठून, की आपले अनुयायी जेनझी या नावाने तिकडे पाठवायचे, ज्यांची फोटो सुटलेली आहेत ते जेनझी असतात, हे माझ्या ज्ञानात पडलेली नवी भर आहे. ज्यांनी आपले टी शर्ट बनियान शर्ट काढून त्या भारत मंडपम मध्ये धिंगाणा घालायचा प्रयत्न केला, त्यातल्या अर्ध्यापेक्षा अधिक लोकांची पोटं सुटलेली होती. म्हणजे त्यातल्या अर्ध्यापेक्षा अधिक लोक 40शीच्या पलीकडे होते, आणि 40शीच्या पलीकडे असतात त्यांना जेनझी म्हणजे तरुण म्हणतात, हे मला पहिल्यांदा कळलं. असो, त्यांना भारतीय समाजातल्या सभ्य झेंझींनी चांगलं झोडपून काढलं. यातून एक गोष्ट मित्रांनो मानसशास्त्रानुसार लक्षात येते, की ज्या वेळेला गुंडगिरीचा अतिरेक येतो तेव्हा आपला सभ्यपणा सोडून त्याला शिस्त लावण्याचं काम सामान्य नागरिक आणि जनता हाती घेते. राहुल गांधींना आवरण्याचं काम त्यांच्या पक्षातले किंवा सत्तेत बसलेले भाजपचे लोक आणि प्रशासन करणार नसेल, तर यापुढे राहुल गांधींच्या असल्या खोळाचाराचा बंदोबस्त खुद्द सामान्य जनता करणार आहे. याचा सगळ्यात मोठा संकेत आणि सिग्नल भारत मंडपम मध्ये देण्यात आला. ही गोष्ट मुद्दाम लक्षात घेण्यासारखी आहे, कारण मी याविषयीचे जे जे व्हिडिओ बघितले त्यामध्ये कुठेही परिस्थिती सामान्य नागरिकाने आपल्या हाती घेतली, पोलीस येतील, सरकार बंदोबस्त करील, प्रदर्शनाचे किंवा भारत मंडपाचे व्यवस्थापक अशा नागड्या उघड्यांना सरळ करतील, याची वाट तिथे आलेल्या सामान्य नागरिकांनी बघितली नाही. त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि राहुल गांधींचे हे अनुयायी होते नागडे उघडे, त्यांना बेदम चोपलं, धक्के मारून बाहेर काढलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही बाब लक्षणीय आहे, लक्षात घेण्यासारखी आहे. अर्थात त्याविषयी चर्चा होणार नाही, कारण तीच तर बातमी आहे. ज्यात बातमी असते, ज्यामुळे समाजाचं काय म्हणतात ते प्रबोधन होईल, या गोष्टीवर बोलायचं नाही, हे आपल्या भारतीय मीडियाचं व्रत झालेलं आहे. भारत मंडपाच्या घटनेमध्ये सगळ्यात मोठी घटना कुठली असेल तर राहुल गांधी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष जो खोळाचार करतोय त्याचा बंदोबस्त आता सामान्य नागरिक स्वतः पुढाकार घेऊन करायला लागला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ती नजरेला दिसते. एक प्रकारे त्या नागड्या उघड्या काँग्रेसवाल्यांना त्या संतप्त जमावापासून वाचवण्याचं काम पोलिसांनी केलं, नागरिकाने त्यांना झोडपून काढलं. पण ह्या सगळ्या गोष्टीचा मी विचार करत होतो, याच्याविषयी बोलायचं तर काय बोलायचं, आणि तो करता करता माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की या आंदोलनाचं स्वरूप बघितलं तर मग असलं काहीतरी आंदोलन होऊ शकतं, असली काहीतरी राजकीय कृती होऊ शकते, हे राहुल गांधीला सुचलं तर कुठून सुचलं. एक जुनं उदाहरण आहे, लॉर्ड्स मैदानावर कुठली तरी तेंडुलकर गांगुलीच्या काळातली मॅच होती आणि त्या मॅच मध्ये हातातून गेलेली होती मॅच लॉर्ड्स मैदानावर ब्रिटनच्या. अशा वेळेला ती मॅच वाचवणारा नवा तरुण क्रिकेटपटू होता मोहम्मद कैफ. तो 6व्या का 7व्या क्रमांकावर बॅटिंगला आला आणि त्याने चक्क शतक ठोकलं होतं. त्यामुळे ती मॅच वाचली, आणि नुसती वाचली नाही, भारताने जिंकली. तो आनंद साजरा करताना लॉर्ड्स मैदानाच्या त्या गॅलरीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार सौरभ गांगुली याने आपल्या अंगातला भारतीय क्रिकेटचा जो प्रतीक मानला जाणारा टी शर्ट आहे तो काढला आणि उघडा बंब होऊन तो आपल्या डोक्यावरून असा गरगर गमछासारखा फिरवला होता. मला त्याची आठवण आली. आनंद झाल्यानंतर माणूस इतका बेभान होतो, आपण फुटबॉल वगैरे त्या मॅचेस मध्ये बघतो, तर बंगालमध्ये फुटबॉल खूप लोकप्रिय आहे आणि गांगुली हा बंगालचा असल्यामुळे त्याच्यामधलं ते फुटबॉल स्पिरिट बाहेर आलं आणि त्याने आपल्या अंगातला
टी शर्ट काढून गरगरा फिरवला होता लॉर्ड्सच्या गॅलरी मधून आणि त्याच्यावर टीका सुद्धा झाली होती. पण आनंद झाल्यानंतर असं करणं आणि निषेध म्हणून असं करणं फरक आहे की नाही मित्रांनो? की याला ही जी काही निदर्शनं भारत मंडपम मध्ये झाली ती कोणी केली असतील याचा विचार मी करत गेलो तेव्हा पहिला लक्षात आला गांगुली आणि नंतर लक्षात आले ते आपले महाराष्ट्राचे महान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे तुम्हाला आठवत असेल तर 2024च्या 2019च्या काय अशा 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे महायुतीमध्ये सहभागी झाले नाहीत तरीही त्यांनी 2024ची लोकसभा निवडणूक मला वाटते राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महायुतीला पाठिंबा दिला होता. त्या युतीत सहभागी न होता आणि त्यांनी बिनशर्त पाठिंबा अशी घोषणा केली होती. त्याची टवाळी करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला म्हणजे शर्ट काढला गरगरा फिरवला आणि मोदी सरकारला पाठिंबा दिला राज ठाकरेंनी अशी टवाळी ठाकरे बंधूंचे अर्धे भागीदार राज ठाकरे यांची अर्धे भागीदार उद्धव ठाकरे यांनी टिंगल केली होती. त्या बिनशर्त पाठिंब्याला बिनशर्त पाठिंबा असं उद्धव ठाकरे म्हणाले होते आणि मला वाटतं तेच राहुल गांधींनी सल्ला म्हणून फार मनावर घेतलं. हे जे काय भारत मंडपम मध्ये घडलं त्याचं प्रेरणास्थान त्याचे सूत्रधार राहुल गांधी असतील पण राहुल गांधींना असंही निदर्शन होऊ शकतं जे बिन टी शर्टचं आणि बिन शर्ट आंदोलन होऊ शकतं. हे राहुल गांधींना शिकलं कुठून समजलं कुठून तर ते उद्धव ठाकरेंकडून कळलं असणार. कारण एका जाहीर सभेत उद्धव ठाकरे म्हणाले होते की बिनशर्त पाठिंबा दिला. शर्त आणि शर्ट हे जे काही शब्दाची फिरव उद्धव ठाकरेंनी गंमत म्हणून केली होती ती राहुल गांधींनी खूपच मनावर घेतली आणि लोकसभा बंद पाडल्यानंतर आता जिथे जिथे मोदी जातील आणि कार्यक्रम असेल तिथे तिथे जाऊन तो कार्यक्रम बंद करायचा यासाठी आपल्या पाठीराख्यांना आपल्या अनुयायांना बिनशर्त आंदोलनामध्ये उतरवलं. भारत मंडपम मध्ये झालं ते बिनशर्त आंदोलन होतं आणि लोकांनी असल्या बिनशर्त आंदोलनाला पाठिंबा देण्यापेक्षा राहुलच्या अनुयायांना यथेच्छ चोपून काढलं. पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई काय केली सोडून द्या ती दुय्यम आहे. पण सामान्य जनता अशा बिनशर्त आंदोलकांना आणि त्यांच्या प्रेरणास्थानांना त्यांची हळूहळू जागा दाखवतायत इतकाच अलीकडच्या घटनांचा अर्थ आहे. मला असं वाटतं की या आंदोलनाचा सल्ला राहुल गांधींना उद्धव ठाकरेंनी दिला आणि राहुल गांधींनी तो मोठ्या प्रमाणावर अंमलात आणून दाखवला. दोघेही धन्य आहेत एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.